हे बघा इथे अजून पेवर ब्लॉक्सच आहेत आणि खालीवर रस्ता आहे. इथे बाजूला एक चिंबोऱ्या विकायला बसलेला माणूस. चिंबोऱ्या अलिबाग वरून येताना मुंबईच्या साईडला दिशेला जाताना जर ट्रॅफिक कधी लागलं पेजारीच्या आसपास तर तुम्हाला मी शॉर्टकट दाखवतो. तो शॉर्टकट बघून ठेवा. नमस्कार मंडळी, मी कौस्तुभ ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळा युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी आज अलिबागची रोड ट्रिप करणार आहे. तिथे का चाललो आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच त्या प्रवासादरम्यानच तुम्हाला कळेल. तर चला मंडळी, मी आता पूर्ण रेडी होऊन तुम्हाला गाडीमध्येच भेटेन. ते पण पळसप्याच्या अलीकडे किंवा थोडंसं पुढेच आपण भेटूया. मग तुम्हाला सर्व डिटेल्स मी देतो, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, कारण व्हिडिओच्या एंडिंगला मी एक ट्रॅफिकसाठी एक शॉर्टकट दाखवला आहे. तो कुठून कसा आणि कुठल्या साईडला ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला कळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर चला मंडळी, मी आता तुम्हाला भेटतो गाडीमध्ये. बाय बाय. नमस्कार मंडळी, आपण आता पळसपा फाट्याला आहोत आणि आपण चालू केली आहे अलिबागची राईड. आणि आता वाजलेत 9:30 आणि इथून आपण जाणार आहोत पहिले पेजारी पर्यंत. तर इथून लागणार आहे आपल्याला जवळजवळ 1 तास. रस्ता पूर्ण क्लिअर आहे दाखवत आहे. 41 किलोमीटर आहे. पेजारीला यासाठी की आपल्याला तिथे एक लग्न अटेंड करायचं आहे. त्याच्यानंतर आपण ठरवू किती वेळ होतो काय, त्याच्यानंतर पुढे आपण जायचं की नाही अलिबागला ते ठरवूया. नाहीतर अदरवाईज आपण येताना एक ऐतिहासिक मंदिर आहे ते एक्सप्लोर करूया. पनवेलच्या जवळ आहे ते. आणि जर वेळ असेल तर आपण नक्की पुढे राईड कंटिन्यू करूया. माझ्या माहितीप्रमाणे पेण पर्यंत रस्ता चांगला आहे, पण मध्यंतरी बऱ्याच न्यूज मध्ये ऐकलं की वडखळ पासून तील अलिबाग पर्यंत खूप रस्ता खराब आहे. तर पाहूया आता पावसाळा तर संपून बरेच महिने झालेत किंवा दिवस म्हणू शकतो आपण. तर त्याच्यानंतर त्यांनी काम केलंय की नाही पाहूया. तो एक अपडेट पण आपल्याला मिळेल. तर इथपर्यंत तर रस्ता एकदम चुम्मेश्वर आहे. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे बहुतेक तरी हा पेण पर्यंत तरी खूप चांगला रस्ता असणार आहे. जी मध्यंतरी थंडी पडली त्याच्यात मी एक बाईक राईड केली टिल खोपोली पर्यंत. तर तो व्हिडिओ नसेल पाहिला तर पाहून घ्या. खूप मज्जा केलेली त्यावेळेला. हे बघा, कर्नाळा पक्षी अभयारण्याचं एंट्री गेट इथे डाव्या साईडला माझ्या. जर तुम्ही इच्छुक असाल तर जाऊ शकता इथून. तर आपला मगाचा विषय अर्धवट राहिला. ती जी बाईक राईड आपण केली होती ती आता आयुष्यभर माझ्या लक्षात राहील, कारण खूप छान प्रवास झाला होता सकाळच्या थंडीतून. त्याच्यामुळे तो खूप माझ्या मेमोरेबल राहिला. तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आत्ता जस्ट अपलोड केला गेल्या आठवड्यात मी. फक्त तेव्हा त्याची जी क्लिअरिटी होती माझी ऑडिओची ती तेवढी खराब आहे. पण पुढच्या वेळेला नक्की आपण त्याच्यावरती वर्क करू. तर आपण आता आलो आहोत खारपाड्याच्या इथे, जिथे जुना आपला टोल नाका होता. आता जर तुम्ही उरण साईडने येत असाल किंवा बेलापूर साईडने तर हा समोरून या गाड्या येतात बघा माझ्या उजव्या साईडने, तर तुम्ही तिथून येऊ शकता चिरनेर मार्गे. पण बरेच जे मुंबईवरून ट्रॅव्हल करणारे असतात ते बेलापूर मार्गेच येतात, पाम बीच वगैरे करत किंवा अटल सेतूने. तर तेव्हा जे तिथून येतात ते ह्याच रूटने एक्झिट होतात. तसा रस्ता पण खूप चांगला आहे. फक्त वीकडेज मध्ये आलं तर थोडाफार ट्रॅफिक लागेल कंटेनरचा. आज संडे तर रस्ता खाली असेल तो.
हा ब्रिज पण आता बऱ्यापैकी केलाय. पहिले ह्या ब्रिज वरती पण खूप सारे खड्डे होते. मित्रांनो, आत्ताच मी खारपाड्याच्या थोडस पुढे आलो आणि रिफ्यूल केलं आणि हवा पण चेक केली. तेव्हा एक माझ्या डोक्यात गोष्ट आली, म्हटलं ती पण एक शेअर करूया. तर आता मी एक नॉर्मल हवा टॉपअप केली. मध्यंतरी मी विचार केलेला की काही गोष्टी ऐकून की उन्हाळ्यामध्ये टायरला थंड ठेवण्यासाठी नायट्रोजन खूप वर्क करतं आणि टायरची त्याच्यामुळे लवकर झीज पण होत नाही, लाईफ वाढते टायरची. त्याच्यामुळे मध्यंतरी मी ना नायट्रोजन टाकत होतो गाडीमध्ये. पण कसं आहे, माझ्या गाडीला रनिंग खूप कमी आहे. आठवड्यातून एकदाच वगैरे निघते, ती पण शॉर्ट ट्रिप असते. जास्त लॉंग टूरला आपण जात नाही. जेव्हा आपलं शूट वगैरे असेल तेव्हाच गाडी निघते बाहेर. पण त्याच्यामुळे असं झालं, दोन्ही वेळेला म्हणजे जेव्हा मी लॉंग ट्रिपला गेलेलो आणि खराब रस्त्यांमध्ये मी गाडी चालवत होतो, तर त्यावेळेला माझे दोन्ही टायर फुटले. तर त्याचं रिझन मला नंतर कळालं की जर तुम्ही नायट्रोजन टाकत असाल तर तुमच्या गाडीला कमीत कमी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी बाहेर गाडी निघाली पाहिजे, रनिंग झाली पाहिजे, ॲटलिस्ट तुमच्या गाडीला मिळाली पाहिजे. जर नसेल तर ते तुम्ही टाकण्यात काहीच अर्थ नाही आहे. पूर्ण टायरची वाट लागते त्याच्यामुळे. तर मी आता नॉर्मल हवा स्टॉपअप करतोय. ती पूर्ण काढून टाकली नायट्रोजन हवा. पण मी हे असंच बोलत नाही आहे, मी ह्याच्याबद्दल रिसर्च केला. भरपूर वेबसाईट्स, काही यूट्यूब चॅनल्स पण मी पाहिले. तर त्या बऱ्याच गोष्टींपासून मला कळालं की जर तुमच्या गाडीला रनिंग नसेल तर काही अर्थ नसतो नायट्रोजन टाकण्यामध्ये. तर हीच एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. जर तुम्ही खरंच नायट्रोजन टाकत असाल तर तुमच्या गाडीला रनिंग असायलाच पाहिजे, नाहीतर टायर आतून खराब व्हायला सुरुवात होते. आणि नायट्रोजन कसं आहे, प्रत्येक ठिकाणी अवेलेबलच असेल असं नाही. तुम्हाला आपली नॉर्मल हवा कुठे पेट्रोल पंपावरती किंवा ते छोटे मोठे टायरवाले असतात रिपेअर करणारे, त्यांच्याकडे सुद्धा मिळून जाते. पण नायट्रोजन काही स्पेसिफिक ठिकाणीच मिळते. गावाखेड्यात तर मिळणं फार मुश्किल आहे. तर बरेच जरी तुम्हाला लॉंग ट्रिप करत असाल, गाडी तुमची दर याला बाहेर पडत असेल, तर माझ्या मते तुम्ही नॉर्मलीच हवा टाकलेली बरी. शेवटी आता कॉल तुमचा आहे. मी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला ह्याच्यापैकी आणखीन काही ॲडव्हान्स नॉलेज असेल तर माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. रस्ता खूप छान आहे मंडळी, खूप छान आहे. कुठेच खड्डे नाही लागलेत आत्तापर्यंत तरी. आय होप सो की वडखळ ते अलिबागपर्यंत रस्ता पण चांगला झाला असावा आता. तर मंडळी, आपण आता आलो पेणमध्ये. पेण शहरासाठी हा खालचा डाव्या साईडचा रस्ता घ्यायचा आहे ब्रिज चढायच्या आधी. आणि पेणच्या बाहेर जायचं असेल तर हा ब्रिज तुम्ही घेऊ शकता. अर्ध्या तासात आपण पोचलो पेणला. आता वाजलेत 10:05. तर इथून आपल्याला आहे 15 किलोमीटर, म्हणजे अर्ध्या तासाची रनिंग आहे पेजारी चेकपोस्ट पर्यंत. तर तिथेच कुठे आसपास जवळ हॉल आहे तो रस्ता. आता आपण पेण पर्यंत आलोय. रस्ता इथपर्यंत एकदम मक्खन आहे. आता आपण मुंबई गोवा हायवे वरून एक्झिट घेतला आहे वडखळसाठी आणि खालच्या सर्व्हिस रोडने आपण वडखळच्या दिशेने चाललो आहे. हे बघा, इथे अजून पेवर ब्लॉक्सच आहेत आणि खालीवर रस्ता आहे. इथे बाजूला एक चिंबोऱ्या विकायला बसलेला माणूस, चिंबोऱ्या. तुम्ही रस्ता पाहू शकता किती खराब आहे हा पेवर ब्लॉकचा रस्ता. आपण जवळजवळ अलिबागला आता 6-7 महिन्यांनीच येतो इकडे परत. पावसाळ्याच्या आधी एकदा येऊन गेलेलो, म्हणजे तेव्हा मे महिना पण नव्हता चालू झालेला. मार्च एप्रिल असेल त्यावेळेला आपण येऊन गेलेलो. त्याच्यानंतर आत्ता येतोय आणि आत्ता आपण येऊन पोचलो आहोत वडखळला. आता आपल्याला इथून जवळजवळ 7.5 किलोमीटरची रनिंग आहे, पण लागणार आहेत 18 मिनिटं, कारण ट्रॅफिक दाखवते थोडाफार. तर पाहूया पुढे काय.
किती ट्रॅफिक आहे. रस्ता पुढे क्लिअर दिसतोय पण समोरून येणाऱ्या गाड्यांमुळे आपल्याला साईड नाही काढता येते. आपण आता आहोत धरमतरच्या खाडीवरती आणि इथे पण सुद्धा लाईट ट्रॅफिक लागला आहे. इथे बाजूला सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू आहे, त्याच्यामुळे सिंगल लाईनच चालू आहे आणि म्हणून थोडासा ट्रॅफिक झालंय इथे. ऍक्च्युली रोड वायडनिंगचं काम चालू आहे. जो पहिले रस्ता होता त्याच्यापेक्षा मोठा बनवण्याचं काम चालू आहे आणि तोही सिमेंट कॉन्क्रीटचा. मंडळी, माझ्या डोक्यात अजून एक असा प्लॅन आलाय की मागे जशी आपण बाईक राईड केली तशीच बाईक राईड करायची. सकाळी कुठे पाहिजे तिथे निघायचं फिरायला, जिथे चांगला रस्ता असेल, ट्रॅफिक नसेल अशा ठिकाणी लवकर उठून. आणि फक्त एका कानामध्ये एक एअरपीस हे करून मस्तपैकी छत्रपती महाराजांची गाणी लावून बाईक राईड करायची. किती छान अनुभव असेल तो. कारण महाराजांची गाणी ऐकताना जो अंगामध्ये जे भिनतं ना, आणि त्याच्यातून ती गाडी चालवायला आणखीन खूप मजा येते. तर हा प्लॅन पण खूप छान होईल. बघू, जमलं तर आपली म्हणजे जमवूच आपण. सेकंड ब्रेकफास्ट राईड करू आपण लवकरच. पण तुम्ही जर करणार असाल तर नक्कीच एकच एअरपीस हे इन्सर्ट करून कानामध्ये तुम्ही गाडी चालवा. कारण मागच्या गाडीचा आवाज पण आला पाहिजे, बाहेरचा आवाज आला पाहिजे आपल्याला. त्यासाठी सेफ्टी फर्स्ट. तर लवकरच करू आपण आता सेकंड ब्रेकफास्ट राईड. आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण पोहोचणार आहोत आता पेझारी चेकपोस्टच्या इथे. तर मंडळी, आता इथे आपण लग्न अटेंड केलं आहे आणि आता वाजलेत दुपारचे 2:15 आणि आपण आता इथून परत अलिबागचा प्रवास स्टार्ट करत आहोत. जास्त तिथे एक्सप्लोर करायला मिळणार नाही कारण वेळ फार कमी आहे. मला इथून लवकरात लवकर निघायचं आहे आणि जाताना एक आपण जमलंच तर एक हिडन जेम आहे, म्हणजे एक पुरातन मंदिर आहे पनवेल मधलं, ते नक्की करूया आणि इथून अलिबाग पर्यंतचा प्रवास पूर्ण कंप्लीट करूया. तर चला मंडळी, आपण प्रवासाला सुरुवात करूया. चला मित्रांनो, खूप रस्ता खराब आहे तिथून. पेझारीच्या इथून आपण जिथून टर्न मारला तिथून पुढे आल्यावरती बराच रस्ता खराब आहे. पॅचवर्क केलंय पण खूप खालीवर आहेत, व्यवस्थित नाही केलंय. तुम्ही जास्त स्पीड पण पकडू नाही शकत कारण मध्येच अचानक असा एक खड्डा येतो की तुम्हाला अर्जंट इमर्जन्सी मध्ये असा ब्रेक लावायला लागतो. त्याच्यामुळे जर आलात आता मध्यंतरी तर गाडी हळू चालवा, जेणेकरून तुम्हाला पॅनिक ब्रेकिंग करावी लागणार नाही. कारण मागे तर तुमच्या कोण असेल तर त्याला सुद्धा पॅनिक ब्रेकिंग करावीच लागेल. तो पण गोंधळून जाऊ शकतो. म्हणून गाडी सावकाश चालवा. रस्ता खूप खराब आहे. पॅचवर्क तर केलंय पण मध्ये मध्ये तरी सुद्धा मोठमोठे खड्डे आहेत. हे बघा, आता इथे मध्येच हा रस्ता खराब आहे, पॅच. मित्रांनो, आतापर्यंत मी 2 ते 3 वेळा ते टेम्पो बैल त्याच्यामध्ये बैल चढवलेले. बहुतेक इथे बैलगाडा शर्यत असावी आसपासच्या इथल्या कुठल्या तरी गावामध्ये. आता आपण आलो आहोत कार्लेखिंडीमध्ये. या कार्लेखिंडीच्या अलीकडे तुम्हाला राईट टर्न दिसेल, तो तुम्हाला सासवणे, रेवस वगैरे त्या साईडला घेऊन जातो बंदरावरती, जिथून तुम्ही रोरो सेवाने मुंबई पर्यंत जाऊ शकता. माझ्या मते तर आजकाल बहुतेक जण तेच प्रेफर करतात, मुंबईवरून येणारे. त्यांचे ट्रॅव्हलिंग वाचते. तुम्ही अर्ध्या तासामध्ये रोरो सेवेने अलिबाग मध्ये पोहोचू शकता.
किंवा बाईक घेऊन येणारे सुद्धा त्याच रूटने येतात, रोरो सेवेने. किंवा ज्यांच्याकडे गाडी नाही आहे ते सुद्धा त्याच पद्धतीने येतात आणि तिथून तुम्हाला बसेस मिळतात अलिबागला येण्यासाठी. फक्त त्यांचे टाइम्स शेड्यूल आहे, त्याप्रमाणे तुम्हाला मॅनेज करावं लागेल. कारण तुमचा हा जो मुंबईवरून जर अलिबागला येणार असेल बाय रोडने, तर तुमच्या जवळजवळ 3 ते 3.5 तास तुमच्या असेच ट्रॅव्हलिंग मध्ये जातात. तर त्याच्यापेक्षा ते बरं एक वेळ तुम्ही भाऊच्या धक्क्याला जाऊन एक रोरो सेवा बुक केलीत, त्याच्यामध्ये गाडी तुम्ही आणलीत, तर तुम्ही अर्ध्या तासामध्ये अलिबागला पोचता. तर तुमच्यापैकी कोणी केलंय का तसं रोरो सेवेने प्रवास? जर केला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा एक्सपिरियन्स सांगा मला. पातृदेवीचं मंदिर आहे त्या मध्ये, या खिंडीच्या मध्ये, घाटाच्या मध्ये. आणि इथूनच बरोबर आपण खाली उतरायला सुरुवात करतो अलिबाग मध्ये. सगळे विकेंड साठी आलेले. आज परतीचा प्रवास चालू केलाय त्यांनी. ऍक्च्युली अलिबागला यायचं ना तर सकाळी जायचं, म्हणजे पूर्ण दिवस स्पेंड करता येतो तुम्हाला. आरामात फिरता येतं सगळीकडे, सगळे पॉइंट्स एक्सप्लोर करता येतात. भले नाही करता आले तरी चालेल, पण शांतपणे समुद्रकिनारी जाऊन आपण बसू शकतो. तेवढं केलं तरी खूप मनाला शांती मिळते. पण आज आपलं सगळंच काही फिसकटलं, कारण लग्न होतं. तर त्या फंक्शन साठी आपण आलो होतो आणि त्याच्यात आपला अर्धा दिवस गेला. पण काय हरकत नाही, पुढच्या वेळेला आपण नक्की सकाळी लवकरच निघू आणि पूर्ण दिवस एकाच ठिकाणी थांबून स्पेंड करू, मस्तपैकी शांत. त्याच्यात पण एक वेगळीच मजा असते. अलिबाग साईडला एक चांगली गोष्ट आहे, पेट्रोल पंपाची कमी नाहीये, CNG पंपांची कमी नाहीये. म्हणजे म्हटलं 1-1.5 किलोमीटरला म्हटलं तरी चालेल. वाडगाव फाट्याला आलो होतो आपण. इथे बघा स्टँड पूर्ण तो याच्यासारखा बनवलाय, ST सारखा. जो बस थांबा असतो ना तो, सेम त्या बसची प्रतिकृती केली आहे त्यांनी तिथे. समोर जी गाडी चालली आहे त्याच्यावरती नंबर प्लेटच्या वरती बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवेन, तिथे ना आठवण 2420 लिहिली आहे ना. काय प्रकार आहे तो मला कळत नाहीये. 2420 काय? मला ऍक्च्युली त्याची साईड काढायची, पण मला चान्स नाही मिळत आहे, कारण येणाऱ्यांची संख्या जास्त आहे तिकडून आणि त्याच्या पुढे काहीही नाहीये. पण तरी तो स्लो चाललाय. भाई ने बहुत थका है बाबा, साइड नहीं मिल रही मुझे. मित्रांनो, मी आता परतीचा प्रवास चालू केलाय, पण मला पेजारीच्या इथे ना खूप ट्रॅफिक दाखवतोय. तर तुम्हाला कधी जर अलिबाग वरून येताना मुंबईच्या साईडला दिशेला जाताना जर ट्रॅफिक कधी लागला पेजारीच्या आसपास, तर तुम्हाला मी एक शॉर्टकट दाखवतो, तो शॉर्टकट बघून ठेवा. आता आपण अलिबागला जाताना एक डॅम लागतो इथे, जे नेटिव्ह बायोडायव्हर्सिटीच्या इथेच आहे. तर मुंबईच्या दिशेने निघाल्यावर डॅम सोडल्यावरती पुढे टर्न कुठे मारायचं मी दाखवतो आता, ट्रॅफिक थोडाफार सुटल्यानंतर. हे बघा 3 विरा जो गाव आहे ना, तिथून गाडी खाली घ्या आणि तुम्हाला तो बरोबर आतून गावातून तिकडे घेऊन जाईल. आपण पण आता तेच करत आहोत. 3 विरा गावाच्या इथून, लक्षात ठेवा नाव 3 विरा. रस्ता बऱ्यापैकी खराबच आहे हा, आणि एकदम नॅरो रस्ता आहे. त्याच्यामुळे गाडी सावकाश चालवा, स्पीडला ठेवू नका. विदाउट ट्रॅफिक, विदाउट टेन्शन मधून बाहेर पडाल. मी ऍक्च्युली हा व्हिडिओ एंडच केलेला मित्रांनो, पण येताना मला हा गुगलला ट्रॅफिक दाखवला, म्हणून ठरवलं चला तुम्हाला हा एक शॉर्टकट दाखवतो.
कारण मला खूपच लांब ट्रॅफिक दाखवत होता, अगदी तो पेजारीचा बस स्टॉप वगैरे तिथपर्यंत किंवा थोडा त्याच्यापेक्षाही पुढे. तर इथून जरी गेलो तरी थोडासा मला ट्रॅफिक लागणारच आहे. तुम्हाला कुठेच टर्न घ्यायचा नाही आहे, एकदम सरळ सरळ जसा रस्ता चाललाय हा मेन रस्ता तसं तसं तुम्हाला जायचं आहे. हे बघा पुढे गाड्या सुद्धा आहेत, त्यांनी पण इथूनच गाड्या, ज्यांना माहिती रूट ना त्यांनी इथूनच गाड्या घेतलेल्या आहेत आतमध्ये. आणि इथून आपल्याला घ्यायचं राईट टर्न. हा बघा, हा इथून आपल्याला घ्यायचा आहे राईट टर्न. आणि या रूटला लागल्यावरती तुम्हाला लागतो चांगला रस्ता. हा सुद्धा बऱ्यापैकी नॅरोच रस्ता आहे, त्याच्यामुळे इथूनही गाडी सावकाशच न्या. तर मंडळी, आपण आता पोहोचलो आहोत एक्झिट जवळ. हा बघा समोर तुम्हाला दिसत असेल मुंबई अलिबाग रोड. आणि आता आपण घेणार आहोत इथून लेफ्ट. इथे सुद्धा थोडासा ट्रॅफिक आहे, रनिंग ट्रॅफिक आहे. आता आपण आलो आहोत मूळ रस्त्याला, पेजारीच्या इथे. तर मंडळी, हा शॉर्टकट मला तुम्हाला दाखवायचा होता येतानाचा. कधी तुम्हाला एवढा ट्रॅफिक लागला तर हा नक्की वापरा. तर मंडळी, आपला अलिबाग पर्यंतची रोड ट्रिप पूर्ण झाली आहे आणि आता वाजले संध्याकाळचे 4:30. तर मी इथून आता परतीचा प्रवास चालू करत आहे. तुम्हाला हा व्लॉग आणि ही रोड ट्रिप कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारापर्यंत. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, एका नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सेफ ड्रायव्हिंग करा. चला मित्रांनो, बाय बाय.